आकांक्षा नावाच्या एका शिक्षिकेचे नवीनच लग्न झालेले होते. आकांक्षा ही सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. त्यामुळे घरात पैशाला काही कमी नव्हती. आकांक्षाचा नवरा अंकित हा देखील एका खाजगी ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करत होता. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित चालू होते. मात्र दोघांच्याही मनामध्ये एक गोष्ट खटकत होती. आपल्याकडे पैसे आहेत, पण आपले लग्न होऊन बरेच वर्ष झाले आहे, तरी घरात लहान बाळ आले नाही. त्यामुळे आकांक्षाचा नवरा अंकित हा तिच्याकडे विचित्र स्वरूपाच्या मागण्या करू लागला. त्यामुळे आकांक्षाने त्याला सर्व गोष्टीला नकार दिला. पण शेवटी ती राजी झाली. अंकितला ती प्रतिसाद देऊ लागली. पण पुढे असे काही घडले की त्यामुळे त्यांचा संसार मोडला गेला. नेमके अंकितने आकांक्षाच्या बाबतीत काय केले होते ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. शहादारा शहरातील नथू कॉलनीमध्ये अंकित नावाचा तरुण राहत होता. लग्नाचे वय झाले होते. अंकित हा एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्या कंपनीमध्ये त्याला चांगला पगार होता. त्यामुळे त्याच्यासाठी चांगल्या स्थळाची पाहणी चालू झाली होती. त्यावेळी आकांक्षा नावाच्या तरुणीची माहिती अंकितच्या घरच्या लोकांना मिळाली. आकांक्षा ही देखील शहादारामध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. तिला देखील चांगल्या प्रकारे पगार होता. त्यामुळे तिला सुद्धा एखादा खाजगी नोकरी करणारा तरुण तिच्या आयुष्यात हवा होता. काही दिवसातच आकांक्षा आणि अंकित या दोघांचे अतिशय थाटामाटात 2018 लग्न लावून देण्यात आले. लग्न झाल्यावर 2 वर्षातच कोरोनाची साथ देशभरात पसरायला सुरुवात झाली होती. आकांक्षाच्या आयुष्याची अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. त्यामुळे ती आनंदात होती. अंकित याचा स्वभाव कळायला आकांक्षाला जास्त वेळ लागला नाही. काही दिवसातच आकांक्षाने घरातील सगळ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. शेवटी आकांक्षा ही शिक्षिका होती. त्यामुळे घरी सकाळी लवकर आवरून ती शाळेला जाऊ लागली. मात्र जेव्हा आकांक्षा ही शाळेत जायची त्यावेळी घरात आता कुरबुर व्हायला सुरुवात झाली होती. आकांक्षा ही फक्त तिच्या पुरते काम करते आणि निघून जाते. त्यामुळे राहिलेले सर्व काम आम्हाला करावी लागतात, अशा प्रकारची चर्चा घरच्या मंडळीमध्ये होऊ लागली. अंकित हा देखील कामावर गेल्यानंतर घरी उशिरा यायचा. त्यानंतर जेवण करून तो दिवसभराच्या कामाने थकून जायचा. त्यावेळी आकांक्षाला तिच्या ज्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी अंकित हा वेळ देत नव्हता. त्यामुळे आकांक्षाच्या स्वप्नांचा चुराडा होऊ लागला होता. आज किंवा उद्या लोक मला नावे ठेवतील असे आकांक्षाला वाटू लागले. ज्या पद्धतीने अंकित हा आकांक्षाशी जवळीकता साधत नव्हता त्यामुळे घराला वारस कसा भेटणार असे आकांक्षाला वाटत होते. लग्नाचा कालावधी उलटून जात होता. काही काळातच कोरोनामुळे सर्व भारत ठप्प झाला. त्यावेळी अंकित हा आकांक्षाला वेळ देऊ लागला. दोघांचा संपर्क आता रोजच येऊ लागला. आकांक्षाच्या मनात जे काही होते ते तिला भेटू लागले होते. त्यामुळे ती आता आनंदात होती. कोरोनाचा जेवढा काळ होता त्या सर्व काळात दोघे एकत्र आले. परंतु घरातील लोकांना अपेक्षा होती घरात बाळ जन्माला आले तर चांगले होईल. 2-3 वर्षाचा कालावधी निघून गेला तरी आकांक्षाच्या बाबतीत काहीच अंदाज दिसून येत नव्हता. त्यामुळे अंकित हा आकांक्षावर चिडू लागला. त्यावेळी आकांक्षा ही शांत होऊन घरात कोणालाच बोलत नव्हती. त्यावेळी नवरा अंकित हा तिला समजावून सांगायचा. त्यानंतर त्यांनी काही दिवस वेगळ्या पद्धतीने त्यावर मार्ग काढायचा प्रयत्न केला, पण तो काही यशस्वी झाला नाही. त्यावेळी अंकित हा आकांक्षाकडे वेगळ्या स्वरूपाची मागणी करू लागला. त्यावेळी आकांक्षाला अंकिताची विचित्र मागणी मान्य झाली नाही, कारण अंकित हा त्याच्या मित्राबद्दल बोलत होता. पण घरातील गोष्ट बाहेर जाता कामा नये असे आकांक्षाला वाटत होते. काही कालावधी निघून गेल्यानंतर अंकित हा आकांक्षावर नाराज होऊ लागला, कारण घरात आनंद आणायचा असेल तर त्यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे असे त्याला वाटत होते. मात्र आकांक्षाला ही गोष्ट थोडी अवघड वाटत होती, कारण तिच्या भविष्याचा हा विषय होता. तरी देखील काही दिवसातच तिने अंकित याच्या विचारांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्यावेळी अंकित हा आकांक्षावर खुश झाला. काही दिवसातच त्याने हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र आकांक्षा हिने अचानकच हे सर्व करण्यास नकार दिला.
त्यावेळी मात्र अंकित याने टोकाचे पाऊल उचलायला सुरुवात केली. आकांक्षा मी सांगितलेले समजून घेत नाही, त्यामुळे त्याने आकांक्षाला काही दिवस माहेरी पाठवले. माहेराहून येताना पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी आकांक्षा हिला खूप राग आला होता. नवरा आपल्याकडे ज्या पद्धतीने मागणी करतो ते शक्य नाही असे म्हणून ती माहेरी गेली. पण जोपर्यंत आकांक्षा ही घरात होती त्यावेळी तिच्या पगाराचे सर्व पैसे अंकित घेत होता. आकांक्षा ही माहेरी गेल्यामुळे पगाराचा पैसा अंकित याला भेटत नव्हता. त्याचबरोबर आकांक्षा हिने माहेरी अंकित हा हुंड्याचे राहिलेले पैसे मागत असल्याचे सांगितले. त्यामुळे घरचे लोक हैराण झाले. अचानक एवढे पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. अंकित याला आता आर्थिक टंचाई भासू लागली. त्यावेळी अंकितने आकांक्षाला सासरी बोलावून घेतले. आकांक्षाला वाटले की आता सर्व काही शांत झाले असेल, म्हणून ती सासरी आली. तिची नोकरी सुद्धा चालू झाली होती. त्यामुळे पुन्हा तोच विषय काढायचा नाही असे ठरले. त्यानुसार दोघांच्या संसाराला चांगला बहर येऊ लागला होता. आकांक्षाच्या मनात बाळावे अशी इच्छा होती, पण नवऱ्याच्या विचित्र मागणीला ती वैतागली होती. घरातील लोक तिला बाळ नसल्यामुळे टोमणे मारू लागले होते. शाळेत गेल्यानंतर मुलांच्या गराड्यात राहणारी आकांक्षा घरी आली की शांत बसायची, कारण घरच्या लोकांचे टोमणे नवरा अंकित हा देखील पाहिजे तेवढे लक्ष देत नव्हता. त्यामुळे नैराश्याच्या जीवनात आकांक्षा गेल्या काही दिवसापासून वागू लागली होती. आकांक्षाचे अंकित याच्यावर जीवापाड प्रेम होते. त्यामुळे तिला वाटत होते की अंकित याने तरी माझी साथ द्यावी. पण घरातील प्रवाहाबरोबर अंकित हा देखील चालत होता. एके दिवशी आकांक्षा अतिशय आनंदात होती. घरातील सर्व काही आटोपून नवऱ्याचा आणि तिचा डबा तिने भरला. काही वेळात नवरा अंकित हा टिफिन घेऊन कंपनीच्या दिशेने गेला. पण इकडे आकांक्षाच्या मनात अंकित याच्याबद्दल प्रचंड राग निर्माण झाला होता, कारण आकांक्षाचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाची साधी आठवण सुद्धा अंकित त्याला राहिली नव्हती. त्यामुळे आकांक्षाचा पारा सकाळपासूनच चढलेला होता. शाळेत जाणेही आकांक्षाने टाळले. आकांक्षाच्या मनात एक विचार होता, अंकित याने मला शुभेच्छा दिल्या नाहीत, त्याने असे का केले असावे असा विचार करत असताना आकांक्षाला राग अनावर झाला. आयुष्यात प्रत्येक पावलावर अपयश आणि टोमणे चालू आहेत. नवरासुद्धा मला साथ देत नाही असे म्हणत आकांक्षा हिने जीवनाचा शेवट केला. तेव्हा नवऱ्याला आकांक्षा हिने काही केले त्याबद्दल कळले. त्यावेळी त्याने तात्काळ आकांक्षाच्या आईवडिलांना बोलावले. तुम्ही तात्काळ माझ्या घरी या, तुम्हाला महत्त्वाचे बोलायचे आहे. त्यानुसार आकांक्षाचे आईवडील जेव्हा घरी पोहोचले त्यावेळी आकाशचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडायला सुरुवात केली. त्यावेळी आकांक्षाच्या आईवडिलांनी पोलिसात धाव घेतली. गेल्या काही दिवसापासून मुलगी आकांक्षा हिला अंकित आणि सासरचे लोक त्रास देत होते. घराला वारस देऊ शकत नाही, त्यामुळे तिच्याकडे विचित्र मागणी केली जाऊ लागली. आकांक्षाचा सर्व पगार नवरा घेत होता, तरी त्याला सासरकडून अजून अपेक्षा होती. त्यामुळे तिने असे केले असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अंकित याला याबद्दल विचारणा केली. तेव्हा त्याने आकांक्षाचा वाढदिवस होता आणि तिला शुभेच्छा दिल्या नाही, त्यामुळे तिने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले. त्यानुसार अंकित याला ताब्यात देण्यात आले आणि त्यानुसार त्याच्यावर पुढील कारवाई पोलिसांनी सुरू केली होती. पोटाला बाळ पाहिजे असे वाटत असले तरी आपण काय मागणी करतो याचा विचारही नवऱ्याने केला पाहिजे होता. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.